दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। मालेगाव तालुक्यातील बंधाऱ्यांसह धरणांच्या माध्यमातून गावांच्या परिसरातील पाण्याचा शाश्वत स्रोत आणि सखोलता व जलस्रोतांचे संवर्धन प्रत्येक गावात होणार आहे। या बंधाऱ्याच्या माध्यमातून गावांची पाहणी समस्या मोठ्या प्रमाणात दूर होण्यास मदत होणार असून तालुक्यातील सिंचन क्षेत्रात वाढ होणार असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री दादा भुसे यांनी केलं। पालकमंत्री भुसे यांच्या हस्ते तालुक्यातील अस्ताने, लखाने, कवळाने, घाणेगाव, भारदेनगर, डोंगराळे, दहिदी व विराणे गावातील बंधारा, तलाव व नदीस श्रीफळ वाढवून जलपूजन कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी ते बोलत होते। या कार्यक्रमाला पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी तानाजी घोंगडे, शिक्षण विस्तार अधिकारी साहेबराव निकम, जलसंधारण विभागाचे कनिष्ठ अभियंता ऋषिकेश सोनवणे यांच्यासह विविध गावांतील सरपंच, उपसरपंच सदस्य, कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना पालकमंत्री भुसे म्हणाले की तालुक्यातील बंधारे तसंच धरणं पूर्ण क्षमतेने भरली आहेत। या बंधाऱ्यांच्या माध्यमातून गावासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होणार असून ते गावासाठी वरदान ठरणार आहे आणि भविष्यातील पाण्याची गरज भागवण्यासाठी या बंधाऱ्यांमुळे परिसरातील शेतकऱ्यांना लाभ होईल। तसंच परिसरातील विहिरी, बोरवेलच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना व गावाला मुबलक पाणी उपलब्ध झालंय। तसंच बंधाऱ्यांमध्ये उपलब्ध पाणी साठ्यामुळे पुढील काळात होणाऱ्या शेतीसाठी मोठी मदत होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। यावेळी संबंधित गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा प्रकल्प खूप सुंदर रीतीने साकार झाला। याचा इथले शेतकरी आणि या भागाला आपण बघितलं असेल की आताही सर्वांनी मनोगत व्यक्त केलंय। 40-45 वर्षाच्या पूर्वी हा लघु पाटबंधारे योजना पूर्ण करण्यात आली, परंतु या 40-45 वर्षामध्ये ह्या धरणाच्या कालव्यांच्या माध्यमातून फक्त 150 ते 200 एकर क्षेत्राला पाणी दिलं जात होतं सिंचनासाठी आणि इतर सर्व पाणी वाया जायचं। आणि म्हणून मागच्या काळामध्ये एक विशेष बाब म्हणून म्हणजे जुने प्रकल्प असल्यामुळे त्याला शासनाने मान्यता दिली आणि बंदिस्त पाईप कालवा त्या ठिकाणी निर्माण करण्यात आला। मला वाटतं की जिथे 150-200 एकर क्षेत्राला पाणी दिलं जात होतं, या बंदिस्त पाईपलाईनमुळे मोठं क्षेत्र पण आपण ड्रीपवर आणणार आहोत। निश्चितपणे ह्याच वर्षाला 1000 ते 1500 एकर पर्यंतच्या शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होणार आहे। मालेगावकरांच्या पाठपुराव्यामुळे नारपार योजनेला नुकतीच प्रशासकीय मान्यता मिळाली। त्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, कळवण, देवळा तसंच मालेगाव तालुक्यातील 32,492 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ या माध्यमातून होणार आहे। या प्रकल्पाच्या माध्यमातून मालेगाव तालुक्यातील गिरणा, उजवा तसंच डावा कालव्याची क्षमता वाढवण्यात येणार आहे। त्याच्या पाटचाऱ्या दुरुस्ती केल्या जातील। तसंच गिरणा कालव्याच्या माध्यमातून तालुक्यातील विविध गावांना पाण्याची समस्या सुटणार असून उद्योगासाठी देखील पाणी उपलब्ध होणार आहे। मालेगाव तालुक्यातील अस्तानेत, पाझर तलाव, लखानेत सिमेंट कॉन्क्रीट बंधारा, सातकुंडी पाझर तलाव, कवळानेत बोरी नदीवरील बंधारा, फुलबाई देवी जवळील बंधारा, गाणेगावात भाट्याचे धरण तसंच इतर 2 धरण जलपूजन, भारदेनगर येथील पिंपळ्याडोह व 3 ते 4 बंधारे जलपूजन, डोंगराळेत मेळवण साठवण तलाव व सिमेंट कॉन्क्रीट बंधारा, दहिदीत बोरी आंबेदरी धरण जलपूजन, विराणे येथील माळमाथा धरण जलपूजन सोहळा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी कवळाने गावातील भव्य सभा मंडपाचं तसंच अमरधामाचं उद्घाटन करण्यात आलं।